पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे कामोठे येथील नगरसेवक विकास घरत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। यावेळी कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। विकास घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। निसर्गप्रेमी सामाजिक संस्थेच्या वतीने कामोठे येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले। विजय चिपळेकर सामाजिक संस्थेच्या वतीने सेक्टर 18 व 19 येथील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे छाबा फाउंडेशन ट्रस्ट आणि सिमिरा डायग्नोसिस सेंटरच्या माध्यमातून कामोठेकरांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी लाभ घेतला। कामोठ्यातील नगरसेवक माजी सभापती विकासजी घरत यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय। वृक्षारोपण आहे, आरोग्य शिबिर आहे, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आहे। मी याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या उपयोगाला येऊन आपला वाढदिवस साजरा करणं ही भावना चांगली आहे आणि मला वाटतं की भारतीय जनता पार्टी परिवाराची ती ओळख आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद देतो। त्यांचं या अभिष्ट चिंतन देखील करतो। तुम्ही सांगितल्याप्रमाणे वृक्षारोपण ही संकल्पना त्यांनी कामोठ्यात राबवायची ठरवली आहे। आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये खूप उष्माघात याचे प्रमाण वाढत चाललंय, तापमान खूप वाढत चाललेलं आहे शहरी भागामध्ये विशेषत्वानं। तर त्यामुळे अशा वेळेला जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं पाहिजे अशी मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे। याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। माझ्या या निवडणुकीच्या दबडग्यामध्ये यावेळेला महापालिकेनं नेमका याच्यासाठी काय ड्राईव्ह उचललाय मला माहिती नाही। मी आयुक्तांची भेट घेईन आणि त्यांना तशा सूचना देईन। ज्या पद्धतीत तुम्ही सांगितलं की अनेकांनी या संकल्पनेमध्ये सहभाग घेतला, जसे की आरोग्य शिबिर, वृक्ष लागवड असेल की ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, त्याच्यात त्यांनी सहभाग न घेता मला त्याच्यात सहभाग करून घेतलं ही मोठी गोष्ट आहे। कारण या 5-6 वर्षामध्ये राजकीय क्षेत्रात मी काम करत असताना ज्या ज्या जनमानसाशी माझा संपर्क झालेला आहे ते आज एक घरोपाचं नातं जुळलेलं आहे आणि जे वाढदिवस माझा आहे ते माझं न समजून हा प्रत्येक माणसाचा आहे असं प्रत्येकाला वाटतं। म्हणून या कार्यक्रमाचं आणि समाजाला उपयुक्त होणारे असे अनेक कार्यक्रम या माझ्या सहकार्याने घेतलं, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि नक्कीच राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना आपण एक बॉन्डिंग ही जनमानसाशी जुळली पाहिजे। कारण जे कार्यक्रम करायचे आहे, मी आत्ताही एका भाषणामध्ये बोललो, कार्यक्रम करणं आणि कार्य करणं याच्यात खूप फरक असतो। कार्यक्रम हे आपण लोकांना जमवण्यासाठी करत असतो आणि कार्य हे लोकांसाठी करत असतो। आणि माझी मूल मंत्र आहे की आपण लोकांमध्ये राहून जिथे लोक असतील, लोकांच्या समस्या असतील, कोणत्या मुद्दे असतील यांना वाचा पुरली पाहिजे। न्याय, नीती आणि कर्म याचे विचारधारा बाळगून आपण समाजाची उपयुक्त काम केलं पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त आपण राजकारण केलं पाहिजे। आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, यांच्या माध्यमातून मी राजकारण करत असताना अनेक समस्या आल्या, पण त्यांना न्याय देण्यासाठी त्याही पुरेपूर मला मदत केलेली आहे। आज कांबोटा परिसर हळूहळू महानगरपालिकेच्या माध्यमातून वाढत चाललेले आहेत। ज्या ज्या समस्या ज्या ज्या लोकांना लागल्या त्या त्या समस्या मी पुऱ्या केलेल्या आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळात बऱ्यापैकी मी समस्या पूर्ण करील आणि कोणत्याही माणसाला मन न दुखवता एक राजकीयपेक्षा माणुसकीचं नातं कसं असतं हे नक्की मी टिकवण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद। मंडळी नमस्कार। निसर्ग मित्र मंडळ कामोठे त्याचे
सर्व सहकारी इथे उभे असणारे सगळ्यांची नावं चेहरे तुम्ही बघू शकता. विविध वयोगटातले, विविध शैक्षणिक बॅकग्राऊंड असणारे, उद्योगधंद्याची नोकरीचे बॅकग्राऊंड असणारे, कामोठ्यातले निसर्गप्रेमी असा हा गट ज्यांनी मागच्या 3 वर्षापासून कामोठ्यात अविरत काम केलं आहे, वेगवेगळे उपक्रम राबवले. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण कामोठ्यातील पनवेल पालिकेच्या ग्राउंडवरती वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे. सर्व फुटपाथ, सर्व ओपन जागा इथे एकमेकांचे वाढदिवस किमान एक झाड लावून आपण करत आलेलो आहोत आणि त्याची जाणीव सगळ्यांना करतोय. नुसतं झाड लावून चालणार नाही, तर झाडांचं संगोपन करणं पण तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे फक्त 40 जणांनीच काय याची जबाबदारी घ्यावी. संपूर्ण कामोठ्याने प्रत्येक नागरिकानं किमान ह्या पावसाळ्यात एक झाड तरी लावावं ही आमची इच्छा आहे. आमचे सर्व सहकारी निलेश आहे, रवी आहे, राहुल आहे, राघव आहे, त्यांची कोणाची नावं घ्यायची राहतील. प्रत्येकजण तितकाच ॲक्टिव्ह आहे. सगळ्यात तरुण कार्यकर्ते इथे दिसतोय तुम्हाला. त्याने आज एक झाड लावलेलं आहे. तर ह्या पावसाळ्यात आम्ही एक पण घेतला आहे की प्रत्येक सोसायटीने किमान 5 झाडं लावावीत आणि वृक्षरक्षक आपण प्रत्येक सोसायटीतनं तयार करत आहोत. मग सगळ्यांची साथ असू द्या, कारण ही सगळी जी टीम आहे ती त्याच्यात अविरत काम करते. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सोबत द्यावी. आमच्या टीम तुमच्या सोसायटीला व्हिजिट करतील आणि आपण झाडं लावू. धन्यवाद. सर्वप्रथम मी आपल्या पनवेल क्षेत्राचे सभापती नगरसेवक श्री विकास गरज साहेबांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विकास सर आणि छाबा फाउंडेशनचं नातं बरेच वर्षापासूनचं आहे आणि छाबा फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यक्रमात जर मोलाचा वाटा कोणाचा असेल तर विकास गरज साहेबांचा असतो. त्यामुळे आम्ही सर्व छाबा फाउंडेशन मेंबरनी आम्ही विचार केला की साहेबांचा बर्थडे आहे तर आपण काहीतरी कार्यक्रम करावा, म्हणून आम्ही मोफत आरोग्य शिबिर याचा कार्यक्रमाचं आम्ही नियोजन आज केलं आहे. आणि पुढेही जसं की नावातच विकास आहे, आता येणाऱ्या आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कामोठ्याचा विकास करण्याचं काम विकास गरज साहेब करतील ही आशा बाळगतो आणि साहेबांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी थांबतो. नमस्कार. सर्वप्रथम मी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती नगरसेवक विकासजी घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठ्या परिसरामध्ये वृक्ष लागवड झालेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटपचा कार्यक्रम झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची उपस्थिती लाभलेली आहे. कार्यक्रम करत असताना सांगायला मला एवढा आनंद आहे की 365 दिवसातून फक्त 5च दिवस विकास राजकारण करत असतात, उर्वरित दिवस हे ते समाजकारण करत असतात. त्यांचा पूर्ण वेळ 24 तासातून कुठल्याही सेक्टरमधून कामोठ्या परिसरामधून कुठल्याही नागरिकांनी फोन जर केला तर 24 तासात ते अवेलेबल असतात. फोन उचलून जी काय समस्या त्यांना येईल ती सोडवण्याचा 100% प्रयत्न त्यांचा असतो. आणि मी मनापासून विकास शेट्टींना मी धन्यवाद देतो की यापुढे तुम्ही असेच लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत राहाल अशी आई एकविरा चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.